को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद या ठिकाणी ठेवण्यात आली. एक जे नरेटिव्ह वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सेट केलं जातं ते म्हणजे की कुठेही समन्वय नाही आहे, नाना पटोले नाराज आहे, ते आज उपस्थित देखील राहिले नाही. विजय वडेट्टीवार म्हणतात की आम्हाला या पत्रकार परिषदेबद्दल कुठली माहिती नाही. कसं पाहता याकडे? असं नाही, नाना पटोलेने मला फोन करून सांगितलं की ते साकोलीमध्ये त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी मला यायला सांगितलं होतं. असं बिलकुल समन्वयाचा काही अभाव नाही आहे. हे आता महायुतीला काही टीका करण्यासारखं काही नाही आहे, म्हणून ते काहीतरी नवीन नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात. नक्कीच जरांगे पाटील ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा त्यांनी काही वेळ दिली, जुलै महिन्यापर्यंतचा वेळ आहे आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना लवकरात लवकर अंमलबजावणी करा त्याची, असं सुद्धा ते म्हणतायत. मला वाटतं हे सगळं इतकं शक्य आहे आणि सोपं आहे? हे पहा, मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाला जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं पाहिजे, कारण त्या आश्वासनावरून समाधान झालं होतं त्यांचं. त्यामुळं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं तर प्रश्नच मिटेल. तर आता जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे की त्यांनी जरांगे पाटलांना जे काही आश्वासन दिलं होतं, त्यांचा उपवास सोडताना, त्यांचं उपोषण सोडताना जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे. नक्कीच. साताऱ्याच्या जागेसंदर्भातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्या देखील नावाची त्या ठिकाणी बरीच चर्चा होती. तो विषय जुना झाला आहे, त्याचा तो संपला विषय. आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचा परफॉर्मन्समध्ये काही झालं तिथं आम्ही आत्मपरीक्षण करतो आहे. आमची इंटरनल इंट्रोस्पेक्शनची बैठक होणार आहे. प्रत्येक पक्ष आपापली अशी बैठक घेणार आहे. नाना पटोले म्हणतात की आम्ही 288 जागेची तयारी करतोय. या विधानाला किती गांभीर्यानं घ्यायला हवं? तयारी प्रत्येक जण करते ना, कारण जर महाविकास आघाडीचा विजय व्हायचा असेल तर तिन्ही पक्षांनी आपापल्या मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे ती पणाला लावली पाहिजे. त्यामुळे आपली ताकद वाढवणं हे तर होणारच आहे प्रत्येकाचं. फक्त जागा वाटपाची चर्चा पुढच्या काही दिवसात होईल. आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर जागा वाटपाची चर्चा होईल, उमेदवार निश्चित होतील आणि प्रचार लागू. किती जागा तुम्ही जिंकणार असं तुम्हाला वाटतं? लोकसभेचे जे कल आले त्यामध्ये महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त 156 जागा त्या ठिकाणी मिळतील असं म्हटलं जातं. आता एक प्राथमिक अंदाज असा आहे की 158 मतदारसंघामध्ये, विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळालेलं आहे. पण आता ठीक आहे, ते त्यात बरीच कारणं असतात, उमेदवार कोण आहे काय तेही बरंच असतं. पण आमचा टार्गेट आमचं 180 ते 200 जागांचं आहे. तुम्ही महाविकास आघाडी सोबतच लढणार की स्वतंत्र लढण्याची तयारी आहे? नाही, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहे. तिन्ही पक्ष आणि आमचे जेवढे मित्रपक्ष होते त्या सगळ्यांना एकत्र घेणार आहे. आणखी काही जर पक्ष आमच्यावर आले तर त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. नक्कीच. पण इतर जे पक्षातले वरिष्ठ नेते आहेत ते कुठेही असं म्हणताना पाहायला अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत, कारण उद्धव ठाकरे यांना सुद्धा या पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले माझा विरोध भाजपला नाही आहे, मोदी आणि शहांना आहे, त्यामुळे बरेचसे कयास लगावले जातात, ते सोबत राहणार. तर आम्ही आता आमची प्राथमिक बैठक झाली, तिन्ही पक्षाचे नेते होते आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्यामुळे आम्ही ताकदीनं ही निवडणूक लढणार आहोत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही ताकदीनं तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडीमधून विधानसभेमध्ये निवडणूक लढवू असा विश्वास ते व्यक्त करतायत. 158 जागी त्यांना बहुमत मिळतंय असं सुद्धा दिसतंय, असं ते म्हणतायत. प्राथमिक चर्चा सुरू आहे. नेमकं विधानसभेमध्ये कल कुणाकडे जाणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.